जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बाळांनो, आज काय केलंय आम्ही तुमच्यासाठी एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल्स। तर हा विषय तुम्हा सगळ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याचा कोड आहे आपला 311303 311 303। हा विषय आहे थोडाफार इंग्लिश सारखा। ह्या विषयामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचं टेक्निकल नॉलेज भेटणार नाही। म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्या विषयामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल शिकायला भेटेल, तर नाही। ह्या लँग्वेज किंवा ह्या विषयामध्ये आपल्याला काय बघायचंय की आपण तर टेक्निकल नॉलेज तर गॅदर करून घेऊ। इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जे पण काही तुमचे सॉम असेल, टॉम असेल किंवा तुमचे मॉस असेल, जे पण काही विषय असतील त्या विषयांचा आपल्याला जास्त अभ्यास याच्यात करायचा नाही। पण जेव्हा तुम्हाला ते नॉलेज भेटेल ना, तर ते नॉलेज तुम्हाला वापरायचं असेल किंवा एक्सप्रेस करायचं असेल, डिलिव्हर करायचं असेल, तुमची लँग्वेज एकदम प्रॉपर असली पाहिजे। आणि त्या लँग्वेजला प्रॉपर करण्यासाठी त्यांनी आपल्याला हा सब्जेक्ट फर्स्ट इयरला देऊन दिला, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर नेक्स्ट जे पण काही तुमचे 4-6 वर्ष असतील इंजिनिअरिंग मधले, त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन बद्दल तरी प्रॉब्लेम यायला नको। बघा, याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशचे वेगवेगळे कन्सेप्ट शिकायचे जे तुम्ही आधी शिकले असाल किंवा अर्धे इम्प्रॉपर शिकले असाल। ह्या विषयामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉपर नॉलेज घ्यायचंय। कशाबद्दल? तर इंग्लिश ह्या लँग्वेज बद्दल। ते इंग्लिश लँग्वेज मध्ये काय काय असतं किंवा जे जे तुम्ही आतापर्यंत बघितलं 10वी पर्यंत त्याच्याच रिलेटेड थोडंफार ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला काय करणार आहे ह्या विषयामध्ये बघायला मिळणार आहे। नंतर बघा, हा विषय राहील तुम्हाला फर्स्ट इयरच्या ऑल ब्रांचेससाठी। फर्स्ट इयरच्या ऑल ब्रांचेससाठी कोणत्याच ब्रांचचे विद्यार्थीला हा विषय स्किप करता येणार नाही किंवा कोणत्याच ब्रांचेसला हा विषय सोडता येणार नाही। कारण इंग्लिश असा विषय आहे की जो तुम्हाला इन फ्युचर जी पण काही टेक्निकल फील्ड असेल, जे आपण फील्डमध्ये तुम्ही वर्क करणार असेल ना, त्या फील्डमध्ये सगळ्यात वर्क करणारी लँग्वेज म्हटली तर इंग्लिश लँग्वेज। तिथे असं नाही चालणार की सर मी मराठी बोलू का, सर मी हिंदी बोलू का, नाही। ते म्हणतील इंग्लिश येत असेल तरच सांग बाबा। कारण इथे विषय काय असतो, ज्याचं पहिलं इम्प्रेशन चांगलं पडतं त्याचं शेवटचं इम्प्रेशन चांगलं पडतं। कारण इंग्लिश अशी लँग्वेज आहे, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा आणि फक्त इंग्लिशचे 4 शब्द बोला, तुमची इम्प्रेशन 4 लोकांपेक्षा वेगळं पडेल। त्यामुळे आपला इंग्लिश बद्दल ह्या विषयामध्ये शिकायचंय। जास्त काही डीपली आपल्याला शिकायचं नाही। आपल्याला फक्त जे जे टॉपिक दिले त्याला व्यवस्थित कव्हर करायचं आणि पुढे जायचं। बघा, आता आपण काय करू, पुढे जाऊ। बघा, कम्युनिकेशन स्किल याचा जर कोड काय आहे 311303। तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, गुगल सर्च करू शकता। मला तर असं वाटतं काही गरज नाहीये। आजच्या लेक्चरमध्ये फक्त इंट्रोडक्शन राहणार आहे। या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, नंतर कोणते कोणते चॅप्टर आहे, कोणकोणते युनिट्स आहे, त्या युनिट्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय ना, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। बघा, आता पेपरला काय असेल, पेपर पॅटर्न तुम्हाला समजणं महत्वाचं आहे। कारण अभ्यास तर तुम्ही करताय हे मान्य आहे, मला माहिती तुम्ही कोर्स जॉईन केला, नंतर कोर्सचे लेक्चर सुद्धा बघशाल, पण तुम्हाला पेपर पॅटर्न सुद्धा समजणं महत्वाचं आहे। कारण कितीही काही झालं तर इंजिनियरला नॉलेज तर नंतर बघितलं जातं, पहिले त्याला त्याचे मार्क्स विचारले जातात। इंटरव्ह्यूला जात गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, एक रिझ्यूम द्यावा लागेल आणि त्या रिझ्यूम मध्ये काय असतील, तुमचे मार्क्स असतील। त्यामुळे नॉलेज तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्यासोबत तुमचे पर्सेंटेज सुद्धा इम्पॉर्टंट आहे। मी खूप वेळा बोललेलो आहे की पर्सेंटेज जरी आपलं फ्युचर डिसाईड नसेल करत, तरी तुमचे पर्सेंटेज सांगतील की तुम्ही मेहनत किती केलेली आहे। तुमचं पर्सेंटेज सांगतील तुम्ही किती हार्ड वर्क केलेलं आहे, तुम्ही तुमच्या गोलला किती स्टिक होते। बघा, कारण पर्सेंटेज समजा, बघा एकदम सोपीशी गोष्ट आहे, समजा एका व्यक्तीला पडताय 90% आणि एका व्यक्तीला पडताय 70%। आता साहजिक गोष्ट आहे की 90% वाला विद्यार्थी कुठं ना कुठं तरी बेटर असेल 70% पेक्षा। कुठे ना कुठेतरी ते जास्त एफर्ट टाकले असतील पेपर लिहिण्यासाठी। मान्य आहे की इन फ्युचर आपण त्यांचं काहीच फ्युचर सांगू शकत नाही की याच्यासोबत काय होईल, याला कोणती जॉब भेटेल, त्याला कोणती जॉब भेटेल, असं आपण काहीच सांगू शकत नाही। पण मी हे नक्की सांगतो, जो 90% पडेल ना, तो नक्की मेहनती असेल, नक्की हार्डवर्क असेल, रात्रभर अभ्यास करत असेल, असाइनमेंट पूर्ण करत असतील, तर सगळ्याच्या सगळं हा एफर्ट घेत असतील। जरी तुम्हाला आतापर्यंत जे पण काही तुमचे 10वीला मार्क्स होते, नंतर आतापर्यंत 10वी पर्यंत तुमचा परफॉर्मन्स आहे ना, तो सगळा विसरून जा। कारण आता एक नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्याचं सुरू झालंय, ज्याचं नाव आहे इंजिनिअरिंग। आणि ह्या चॅप्टरला तुम्हाला कसं एंड करायचं हे तुमच्या हातात आहे। कारण आता सर्वजण तुम्ही फर्स्ट इयरला असाल, त्यामुळे आता फक्त स्टार्टिंग फेज आहे, तर स्टार्टिंग फेज करू नका। कारण एकदाची जर केटी लागली ना, एकदाचा जर मुलगा फेल व्हायला लागला ना, नंतर त्याचे 6 वर्ष इंजिनिअरिंगचे तो जो कॉन्फिडन्स तो बिल्ड होणार होता,
तो होत नाही आणि तो प्रत्येक वेळेस काय करत जातो, एटी केटी घेऊन पुढे जात असतो आणि आपल्याला तसे इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करायचे नाहीये. इंजिनिअरिंग ही फील्ड खूप मोठी आहे आणि ह्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपल्याला काय करायचं, महत्वाचं योगदान करायचं आहे. तर बघा आपण पेपर पॅटर्न बद्दल पहिले समजून घेऊ. बघा कम्युनिकेशन स्किल्स कोड आपण बघितला, 3 तासाचा हा पेपर राहणार आहे. बघा तुमचा जो पण काही थेरी रायटिंगचा पेपर असेल ना, तो 3 तासांचा राहणार आहे. नंतर हा 30 मार्क सेशनल आहे. हे जे तुम्ही चाचणी बघितलं असेल ना, तुमच्या 10वी पर्यंत चाचणी परीक्षा राहायच्या, तर हे परीक्षा असेल 30 मार्कांची. ही परीक्षा तुमची जी कॉलेजची डेली लाईफ असेल ना किंवा डेली रुटीन असेल, म्हणजे जसं की 2 महिन्यांच्या गॅप नंतर हे एक्झाम तुमचे कंडक्ट होतील तुमच्या कॉलेज लेव्हलला. आणि हे जे लक्षात द्या, हा जो 70 मार्कांचा पेपर आहे तो तुमचा असणार आहे फायनल पेपर, जो 3 तासात तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि ह्या 70 मार्कांसाठी आपल्याला प्रिपरेशन ह्या कोर्समध्ये घ्यायची. कारण 30 मार्कांच्या सेशनमध्ये मी सांगतो एकदम छोटे छोटे प्रश्न असतात, 1 ते 2 प्रश्न मोठे असतील. फक्त आणि फक्त ह्या 70 मार्कचा जो पेपर असेल ना, तो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या 30 पैकी जर समजा तुम्हाला 25 पडले आणि 70 पैकी समजा तुम्हाला 50 पडले, तर तुमचे टोटल होता 75. तर 100 पैकी तुम्हाला किती पडतील, 75. आणि मिनिमम मार्क्स राहतील पासिंगसाठी 40 मार्क तरी तुम्हाला मिनिमम लागतील. पण आपल्याला मिनिमम मार्कांचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण तो मार्क, आता तुम्ही कोर्स जॉईन केला ना, तुम्ही हमखास मी सांगतो, जर तुम्ही मेहनतीने अभ्यास करशाल, तुम्ही मन लावून अभ्यास केला ना, तर तुम्हाला मी सांगतो अबव 70 राहतील. जर तुम्ही प्रॉपर डेडिकेशनने अभ्यास करशाल, प्रॉपर डेली रुटीन फॉलो करशाल, अभ्यास प्लस कॉलेज लाईफ दोन्ही एन्जॉय करायचा, असं मी म्हणत नाही की आता तुम्ही बघा आता 10वी पर्यंत तुम्ही हेच ऐकत आले असाल की आता तुम्ही कॉलेजला जाशाल, नंतर तुम्हाला तिथे मजा करायला भेटेल. नक्की करा, मजा करायला तुम्हाला कोणतीच रोकटोक नाहीये, पण अभ्यासाच्या वेळेस नक्की अभ्यास करा. नंतर 25 मार्कांचं राहील तुमचं FF प्रॅक्टिकल, म्हणजे फॉर्मेटिव्ह असाइनमेंट. हे 25 पैकी तुम्हाला काय होतील, जास्त काय नाही, तुमचा परफॉर्मन्स कसा असेल, तुमचं सर लोकांशी वागणं बोलणं कसं असेल हे त्याच्यावर डिपेंड असेल. आणि तुमची जी पण काही फायनल जी पण ओरल होईल त्याच्यावर हे डिपेंड असणार आहे. आणि टोटल मार्क्स असेल तुमचे 125. हे 25 इकडचे असाइनमेंटचे आणि हे 100 मार्क्स तुमचे टोटल 70 मार्क्सचा, ज्याच्यात तुमचा थेरी पेपर असेल जो फायनल असेल, 30 मार्क्स तुमच्या सेशनल घेतल्यातील त्याच्यातनं तुम्हाला मार्क भेटणार आहे. बघा पॅटर्न तर तुम्हाला समजला आहे की आपल्याला फक्त ह्या 70 मार्कवर जास्त काम करायचं आहे. आपल्याला ह्या कोर्समध्ये या 70 मार्कवर जास्त काम करायचं. 30 मार्क तर आपण फेटूनच घेऊ, हे 30 मार्काला तर आपल्याला सोडायचंच नाही, हे तर आपल्या हातचे मार्क आहेत. पण ह्या 70 मार्कामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा आता आपण पुढे जाऊ, डिटेल सिलेबस. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काही पूर्णच्या पूर्ण सगळं घेऊन नाही बसणार आहे. आज फक्त आपल्याला काय करायचं, एक सिलेबसचा ओव्हरलुक घ्यायचा आहे की नेमकं आपल्याला ह्या विषयामध्ये कोणकोणते चॅप्टर आहे, या कोणकोणते युनिट्स आहे आणि कोणत्या युनिट्सला किती किती वेटेज आहे हे आज आपण बघणार आहे. बघा फर्स्ट युनिटचं नाव आहे तुमचं व्होकॅब्युलरी. बघा कोणतीही लँग्वेज घ्या, कोणतीही लँग्वेज घ्या, लँग्वेज शिकण्याच्या आधी तुमचा शब्दसाठा किंवा शब्द संग्रह ज्याचा मजबूत असेल, मी सांगतो त्याला कोणतीच लँग्वेज शिकायला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. पण त्याचा शब्दसाठा महत्वाचा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिशचे शब्द माहिती असायला हवे, नाही तर तुम्ही म्हणशाल अरे मी आता डिक्शनरी ओपन करतो आणि ह्या स्पेलिंगला सर्च करतो, तर असं करू देऊ नका. याच्या आधीच तुम्ही काय करा, जास्तीत जास्त शब्द जे डेली लाईफ मध्ये वापरले जातात, जे टेक्निकल लाईफ मध्ये वापरले जातात, ते पहिलेच तुम्ही काय करा, रोजचे 5-5 स्पेलिंग पाठ करत असा. तुम्हाला मी देऊन दिली PDF, जिचे पण काही आपले मेन शब्द असतात, मेन व्होकॅब असतील, मी ते सगळेचे सगळे तुम्हाला प्रिंटेबल फॉर्म मध्ये PDF प्रोव्हाइड करून देईल. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही फक्त टेन्शन कशाचं घ्या, फक्त आपल्याला लेक्चर चालू झाल्यानंतर आपले तर रेकॉर्डेड लेक्चर राहणार आहे, हे तर मी तुम्हाला सगळं एंडिंग सांगून देईन की आपले लेक्चर कशा फॉर्म मध्ये असणार आहे. तर आपल्याला काय करायचं, फक्त लेक्चर देताना मन लावून बघायचं. जर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करशाल ना, तर मी सांगतो तुम्हाला कोणताच विषय समजणार नाही. लेक्चर सुरू असताना फक्त आणि फक्त फोकस लेक्चरकडेच करा. मग मी घरी केव्हा जाईल, किंवा मग घरी गेल्यानंतर माझा स्वयंपाक काय असेल, नंतर माझं जेवायचं काय असेल, नंतर उद्याच्या कॉलेजचा रुटीन काय, हे 1 ते 1.25 तासासाठी सगळं विसरून जायचं आणि लेक्चरला बसून जायचं. बघा शब्दसाठा म्हणजे व्होकॅब मध्ये अजून सुद्धा काही सब टॉपिक आहे, ते टॉपिक सुद्धा आपल्याला शिकायचे आहे, जे राहणार आहे तुमचे 12 मार्क्सला. 12 मार्क्सला पहिलं चॅप्टर तुमचं व्होकॅब राहणार आहे. दुसरं असेल तुमचं पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग.
बघा, पॅराग्राफ रायटिंग आणि डायलॉग रायटिंग हे तुम्ही 10वी पर्यंत 100% ऐकलं असेल. पॅराग्राफ रायटिंग मध्ये काय, एक सब्जेक्ट दिला जातो आणि त्या सब्जेक्टवर काय करावं लागतं, तुम्हाला काही सेंटेन्सेस किंवा काहीतरी लिहावं लागतं, काहीतरी इन्फॉर्मेशन लिहावी लागते. जसं की मी सांगितलं सनसेट, तर सनसेट बद्दल तुम्हाला काय वाटतं, सनसेट दिसल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय भावना येतात, त्या सगळ्या लिहून काढायच्या, त्याला म्हटलं तर पॅराग्राफ रायटिंग. दुसरं काय, एकदम सिंपल. नंतर आहे तुमचं डायलॉग रायटिंग. दुसरं काय तुमचं डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग मध्ये दुसरं काहीही नाही, मी किंवा माझ्या समोरचा एक व्यक्ती असेल, आमच्या दोन्हींमध्ये जे पण काही संभाषण चालेल, जे पण काही कन्व्हर्सेशन चालेल, जे पण काही कम्युनिकेशन चालेल, त्यालाच म्हटलं तर डायलॉग रायटिंग. हे डायलॉग रायटिंग मी तुम्हाला आरामात समजेल, याच्यामधनं तुमचे मार्क जाऊ शकत नाही, अशी एकदम भारी ट्रिक्स देणार आहे. बघा, याला सुद्धा आहे 12 मार्क्स. आय थिंक 6 मार्क्सला पॅराग्राफ राहील आणि 6 मार्काला डायलॉग रायटिंग. हे व्हॅरी होऊ शकतात. नंतर थर्ड युनिट आहे आपलं कॉम्प्रेहेन्शन. याच्यातले मार्क तर सोडायचेच नाही. सीन अँड अनसीन पॅसेज. 5वी ते 6वी पासून काय, 5वी ते 6वी पासून तुम्हाला सीन आणि अनसीन पॅसेज शाळेच्या पेपरांमध्ये नक्की येत असेल. ते सगळ्यात जास्त 24 मार्क्सला हा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज कोणाला दिलेलं आहे, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे सीन अँड अनसीन पॅसेजला. तर हा चॅप्टरला स्किप करू नका. 24 मार्क्सचा चॅप्टर आहे, म्हणजे जवळजवळ पासिंग फक्त हा एकटा सब्जेक्ट काढून देतोय. बघा, चौथा चॅप्टर आहे आपलं कम्युनिकेटिव्ह लँग्वेज. यामध्ये आपल्याला शिकायचं लँग्वेज बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी, ज्या आपल्याला आहे 14 मार्क्सला. आपण डिटेल बघणार आहे. बरं, आजच्याच लेक्चरमध्ये काय करू, आपण याला डिटेल बघू. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं ना, ते आज आपण बघणार आहोत. बघा, 5वं चॅप्टर असणार आहे आपलं प्रेझेंटेशन स्किल. पूर्ण कम्युनिकेशन स्किल्स हे तुमच्या प्रेझेंट मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडत असेल, हे लेक्चर समजत असेल, आमचं शिकवणं तुम्हाला आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन क्लास कंटिन्यू करायचा असेल, तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि सुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये. आणि बघा, आमचं एकच स्वप्न आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. तर त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार आहे, तर संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. तुम्हाला फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल. म्हणजे पहिल्या चॅप्टरचे समजा 20 व्हिडिओ बनले, तो संपूर्ण 20 व्हिडिओचे रिव्हिजन फक्त 2 ते 3 व्हिडिओ मध्ये होऊन जाईल. म्हणजे प्रॉपर एक्झामच्या टायमाला हे रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते. बरं, त्यानंतर प्रॉपर तुम्हाला प्रिंटेबल थेरी नोट्स मिळतील. IMP प्रॅक्टिस पेपर 2 70 मार्क्सचे 2 पेपर आम्ही तुम्हाला देऊ गेस्ट पेपर म्हणून, बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये दिसतील. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. IMP क्वेश्चन बँक देऊ. तुमचे लाईव्ह डाऊट सेशन घेऊ आमच्या YouTube चॅनलवर आणि त्या सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा आपले चालतील, बरोबर आहे. आणि एवढं सर्व मिळतील एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. तुम्ही एकदा जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बघा, शिकवणं आवडलं, तुम्हाला असं वाटतं की कंटिन्यू करायचंय, तुम्ही करू शकता. आणि एक्स्ट्रा डिस्काउंट साठी आमची हेल्पलाईन नंबर आहे, त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे त्यांना करू शकता. ठीक आहे, चला आता लेक्चर कंटिन्यू करूया. स्किल्सवर डिपेंड आहेत. जर तुम्हाला बोलता येतंय, तुमचा शब्द साठा चांगला आहे, तुम्हाला डायलॉग व्यवस्थित एकमेकांशी बोलता येतात, नंतर तुम्हाला सीन अँड अनसीन पॅसेजचा तो जास्त काही संबंध नाही, तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स हे तेव्हाच व्यवस्थित होतील जेव्हा तुमच्या या 5च्या गोष्टी स्ट्रॉंग असतील. बघा, प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये तुम्ही जे पण काही नॉलेज आहे त्याला डिलिव्हर कसं करता, तुम्ही उभे कसं राहता, तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलताना आय कॉन्टॅक्ट कसं ठेवता, नंतर तुम्ही ताठ उभेत का तुम्ही वाकून उभेत, हे सगळं आपल्याला कोण शिकवणार आहे, हा लास्ट चॅप्टर. बघा, जरी हा चॅप्टर फक्त किती मार्क्सला आहे, 8 मार्क्सला, किती मार्क्सला आहे, 8 मार्क्सला, तरी मी सांगतो ह्या विषयामधला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर कोणता आहे, तर तो आहे प्रेझेंटेशन स्किल्स. जर तुमच्याकडे हे सगळं नॉलेज आहे पण तुम्हाला त्याला प्रेझेंट करता येत नाही, तर तुमचं कोणतंच नॉलेज काहीच कामाचं नाही. तर प्रेझेंटेशन स्किल्स सुद्धा तितकंच महत्वाचं जितकी तुमची लँग्वेजची पॉवर महत्वाची. बघा, आता आपण काय करू, प्रत्येक चॅप्टरला डिटेलमध्ये डिस्कस करू. पहिलं चॅप्टर मी तुम्हाला सांगितलं व्होकॅब्युलरी, जी आहे आपलं 12 मार्क्ससाठी, आता 12 मार्क्स मध्ये कसे कसे डिवाइड होतील तर बघा, याच्यामध्ये आपल्याला टोटल 5 टॉपिक शिकायचे. पहिलं आहे आपलं फिनेटिक्स. फिनेटिक्स मध्ये काय सांगणार आहे आपल्याला, की जे आपले 26 अल्फाबेट आहे, ते अल्फाबेट टोटल साऊंड प्रोड्यूस करतात, काहीतरी साऊंड प्रोड्यूस करतात. तर ते जवळजवळ 44 प्रकारचे साऊंड
डेव्हलप करतात. किती? 44. तर मग कोणता कन्सोनंट किंवा कोणता व्होवेल्स, कोणता अल्फाबेट कोणत्या प्रकारचा साऊंड क्रिएट करतो हे सर्व आपल्याला फिनेटिक्स मध्ये बघायचं आहे, ज्याला आपण म्हटलं तर प्रोनाऊन्सिएशन. म्हणजे कोणत्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन कसं केलं जातं हे आपला ह्या फिनेटिक्सच्या पार्ट मध्ये शिकायचंय. नंतर आहे प्रिफिक्स सफिक्स. नंतर आहे प्रिफिक्स सफिक्स. हे नाव मी सांगतो, तुम्ही ऐकलं असाल. हे नाव तुम्ही ऐकलं असाल. प्रिफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या आधी लागणारा एक छोटासा दोन किंवा दोनापेक्षा जास्त असणारा वर्ड. जसं की इथं लिहिलं मी पॉसिबल. काय लिहिलं? पॉसिबल. पण बघा, जर मी लिहिलं पॉसिबल आणि पॉसिबलच्या आधी मला प्रिफिक्स लावायला सांगितलं, त्यांनी सांगितलं पॉसिबलच्या आधी तुम्ही काय करा, एक प्रिफिक्स लावा आणि एक मार्क मस्तपैकी घेऊन घ्या. मी काय करेल, इथे लावून देईल इम. काय लावून देईल मी? इम. इम्पॉसिबलचा अर्थ काय होऊन जाईल मग? पॉसिबलचा अर्थ होता शक्य, इम्पॉसिबलचा अर्थ आता अशक्य. म्हणजे हा जो स्टार्टिंगचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त शब्द लागतायत ते शब्द काय करणार आहे, पुढच्या शब्दाचा अर्थ चेंज करणार आहे. त्याला म्हटलं तर प्रिफिक्स. आणि हेच काय, हेच सेम बघितलं तर सफिक्स साठी. सफिक्स मध्ये काही नाही, फक्त उलट आहे. फक्त काय आहे? उलट आहे. जसं की आता लिहिलं मी बेस. काय लिहिलं मी? बेस. आता मला सांगितलं त्यांनी बेसला काय करा, तुम्ही एक सफिक्स लावा आणि एक मार्क घ्या. तर इथे काय करायचं, एक सफिक्स लावायचा. बघा तुम्हाला आठवतंय का? आठवून घ्या, मी पण लिहितो नंतर, तुम्ही आठवा तोपर्यंत. बघा आता मी सांगतो. याच्यानंतर लावून द्या मेंट. बेसमेंट. काय? बेस म्हणजे पाया, बेसमेंट म्हणजे तळाचा मजला किंवा खालचा मजला. आपण म्हणतो ना बेसमेंटला आपली गाडी आहे किंवा बेसमेंटला आम्ही काय केलंय, गॅरेज ओपन केलेलं आहे. तर हे सगळं काय आहे, ह्या शब्दाला काय केलं मी, एक सफिक्स लावला. एक काय लावला? सफिक्स लावला. जो बघा 4 शब्दांचा होता आणि याने काय केलं, याचा अर्थ चेंज केला. याचा अर्थ काय केला? चेंज केला. यालाच म्हटलं तर प्रिफिक्स आणि सफिक्स. जास्त काही याच्यामध्ये कठीण असलेली गोष्ट नाहीये. मी आहे तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त लेक्चर मनापासून बघा, बाकी दुसरं काही नाही. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. बघा ऐकलंय का नाव? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ब्लॅक, व्हाईट, अप, डाऊन, हे सगळे झाले सोपे. हे सगळे झाले सोपे. आता आपण इंजिनिअरिंगला आलेले, आपल्याला सोपी भाषा चालणार नाही. याच्यामध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स थोडेफार कठीण राहणार आहे. त्याचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमचं पाठांतर. काय गरजेचं आहे? पाठांतर. जो सगळ्यात जास्त शब्द पाठ करेल, जो सगळ्यात जास्त सिनोनिम्स पाठ करेल किंवा जो सगळ्यात जास्त अँटोनिम्स पाठ करेल, त्याला काय करेल, याच्यामध्ये मार्क आउट ऑफ भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कारण व्होकॅब म्हणजेच काय, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सगळ्यात जास्त मेन व्होकॅबचा गरज कुठे पडते? सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मध्ये. बघा नंतर आहे कोलोकेशन. नंतर काय? कोलोकेशन. आता कोलोकेशन म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा वर्ड्स. बघा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वर्ड्स जेव्हा एकत्र वापरले जाते, जेव्हा एकत्रपणे वापरले जाते आणि त्याच्यानुसार एक नवीन अर्थ तयार होतो. काय? एक अर्थ चांगला होतो, जो मिनिंगफुल असतो, त्याला म्हटलं तर कोलोकेशन. याला आपण डीपली बघू. कोलोकेशन सुद्धा तुम्ही ऐकले असाल. बघा इंग्लिश मध्ये म्हटलं तर हॅव अ बाथ, पे अटेन्शन, सिट डाऊन, हे सगळे काय? कोलोकेशन. म्हणजे बघा काम डाऊन म्हणजे मी काय केले, काम आणि डाऊनला एकत्र केलं आणि त्याच्यापासून एक काय केला, नवीन अर्थ तयार केला. पे अटेन्शन. पे अटेन्शन म्हणजे काय? माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. नंतर हॅव अ बाथ, अंघोळ करून घे. हे सगळेचे सगळे काय? कोलोकेशन. हॅव आणि बाथ ह्या दोन्ही शब्दांना मी अशा पद्धतीने अरेंज केलं, जेणे काय झाला, मला एक व्यवस्थित मिनिंगफुल काय भेटलं, छोटंसं सेंटेन्स भेटलं. त्याला म्हटलं तर कोलोकेशन. याला पण टेन्शन नाही, हे पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगून देईल. याचं पण टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्हाला टेन्शन घ्यायचं फक्त रेग्युलर अभ्यास करण्याचा. नंतर आहे तुमचं होमोफोन्स. काय? होमोफोन्स. हे सुद्धा तुम्ही आतापर्यंत शिकलेले असाल, पण आता आपल्याला काय करायचंय, ऍडव्हान्स लेवल मध्ये शिकायचंय. बघा याच्यामध्ये कसे प्रश्न आणणार आहे तुमचे? मेल. आता मेलचे अर्थ दोन होतात. बघा मी बोलला मला मेल पाठवायचा आहे, तर ते मेल आहे. मेल म्हणजे काय? पत्र. तसंच मी सांगेल
माझी कॅटेगरी कोणती आहे? मेल कॅटेगरी आहे. म्हणजे मी काय आहे? एक पुरुष आहे. तर मेलचा अर्थ काय? पुरुष. आणि मेलचा अर्थ आहे काय? पत्र. म्हणजे याचा प्रोनाउन्सिएशन तर सारखे आहेत, पण याचे स्पेलिंग वेगळे, याचा अर्थ वेगळा आहे. याचं काय सारखं आहे? होमो. होमो म्हणजे काय? सारखा. आणि फोन्स म्हणजे प्रोनाउन्सिएशन. ज्याचे प्रोनाउन्सिएशन सारखे आहेत, ज्याचे प्रोनाउन्सिएशन सारखे आहेत त्याला म्हटलं तर होमोफोन्स. त्याला काय म्हटलं तर होमोफोन्स. बघा इथे पण बघा, एक दिलं पेयर आणि एक दिलंय पियर. एक दिलंय पेयर. पेयर म्हणजे काय? जोडी. पेयर म्हणजे काय? जोडी. जशी चपलांची जोडी असते, फुलांची जोडी असते. नंतरून हे पेयर म्हणजे काय? एक फळ. पेयर नावाचं एक फळ असतं. तर बघा दोन्हींचे स्पेलिंग वेगळे आहेत, पण प्रोनाउन्सिएशन सारखे आणि अर्थ वेगवेगळे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? फक्त सिमिलर साऊंड. काय असणार आहे? सिमिलर साऊंड प्रोड्यूस करणार आहे. सिमिलर साऊंड प्रोड्यूस करणार आहे. त्यालाच म्हटलं जातं होमोफोन्स. म्हणजे आपल्याला असे हे 5 टॉपिक आपल्याला फर्स्ट युनिट मध्ये 1 बाय 1 बघायचे आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा पुढचं चॅप्टर कोणतं आपलं? पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग मध्ये बघा आपण पॅराग्राफ रायटिंग म्हणून घेऊ. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणते प्रकार बघायला भेटेल? नॅरेटिव्ह भेटेल, डिस्क्रिप्टिव्ह भेटेल. बघा आता नॅरेटिव्ह मध्ये म्हणजे काय? तुम्हाला काय दिलं असेल? एक प्रसंग दिलाय, जसं की मी बघितलेला सूर्योदय किंवा मी बघितलेली क्रिकेटची पहिली मॅच. तर हे सगळं इन नॅरेटिव्ह मध्ये. म्हणजे तुम्हाला कोणता प्रसंग तुमच्यासोबत झालाय ना, तो प्रसंग तुम्हाला काय करायचा आहे? डिस्क्रिप्ट करायचा आहे. तुम्हाला व्यवस्थित पॅराग्राफ करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी पाहिलेला सूर्योदय किंवा मी पाहिलेलं स्वप्न. बघा होते ना तुम्हाला मराठीमध्ये, मी पाहिलेली पहिली क्रिकेटची मॅच. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे जोक आहे छोटासा. एका विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्याने काय पाठ करून ठेवलं होतं? मी पाहिलेली क्रिकेटची मॅच. बघा त्याने कोणता निबंध पाठ केला होता? मी पाहिलेली क्रिकेटची मॅच. पण प्रश्नामध्ये काय येऊन गेलं? मी पाहिलेलं स्वप्न. प्रश्नामध्ये आला पहा, त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती व्यवस्थित होतं बघा. त्याने काय पाठ केलं होतं? मी पाहिलेली क्रिकेटची मॅच. आणि प्रश्नामध्ये काय आला होता? मी पाहिलेले स्वप्न. तर बघा त्याने प्रश्नाला असं काही घुमवलं की त्यांनी मी पाहिलेलं क्रिकेटची मॅच बरोबर ऍडजस्ट केले. त्याने काय लिहिलं होतं? जेव्हा मी रात्री मस्तपैकी पोटभर जेवण करून झोपला तेव्हा मला स्वप्न पडलं आणि मी एका स्टेडियम मध्ये गेला आणि स्टेडियम मध्ये पूर्ण त्यांना पुढचं जसंच्या जसं त्यांनी क्रिकेट मॅचचं पाठ केलेलं होतं तसं त्याने त्या मी पाहिलेल्या स्वप्नामध्ये लिहून टाकलं. आणि जशी शेवट केला त्याने की जशी मॅच संपली तसं माझ्या आईने माझ्या अंगावर पाणी टाकलं आणि मी एकदम जोरात उठला. अशा प्रकारे त्याने चेंज केलं होतं. तर हे जस्ट फक्त एक जोकिंगचा पार्ट होता. तर असं सुद्धा त्याने केलं होतं. नंतर राहील डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असेल? तुम्हाला कोणता तरी एक विषय दिला जाईल. तुम्हाला काय दिला जाईल? एखादी एक विषय दिला जाईल आणि त्या विषयावर तुम्हाला काही पॅराग्राफ किंवा एक छोटंसं काय करावं लागेल? सेंटेन्सचं पॅराग्राफ तुम्हाला तयार करावं लागेल. जसं की असेल इथे मोबाईल फोन. काय असेल? मोबाईल फोन. मोबाईल फोन मध्ये काय करावं लागेल? तुम्हाला व्यवस्थित इथं लिहावं लागेल मोबाईल फोन. हे मोबाईल फोन लिहिलं तर याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? मोबाईल फोन बद्दल तुम्हाला पॅराग्राफ लिहावा लागेल. मोबाईल फोन काय असतो? मोबाईल फोन पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नंतर मोबाईल फोनचे काही फायदे होते का? त्याच्यात काही तोटे असतात का? नंतर मोबाईल फोनचा उपयोग कसा केला तो? हे सगळं आपलं डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ रायटिंग मध्ये असणार आहे. याच्यामध्ये जास्त काही नाही. आपल्याला हे सुद्धा आहे, पण हे आपल्याला ह्या विषयाला नाही, म्हणजे सध्या नाही. आपल्याला फक्त काय? नॅरेटिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ रायटिंग आहे. बाकीचे पॅराग्राफ रायटिंग आपल्याला सिलेबस मध्ये नाही. बघा नंतर काय? डायलॉग रायटिंग. नंतर काय आपलं? डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला जास्त काहीही करायचं नाही. एक समोर व्यक्ती असेल, एक इथं मी असेल. तुमचं डेली कन्व्हर्सेशन जसं होतं ना तसंच राहणार आहे, फक्त इथे फॉर्मल प्रकारचं राहणार आहे. म्हणजे एकदम आपण किंवा अशा वर्ड्स वापरायचे नाही की जेणेकरून आपल्याला मार्क्स भेटणार नाही. इथे प्रॉपर वर्डिंगचा वापर आपल्याला करायचा आहे. जसं की आता मी आहे आणि माझ्यासमोर कोणतरी शिक्षक आहे. मला काय करायचंय? शिक्षकांना सांगायचंय किंवा विचारायचंय की मला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचा आहे, तर मला काय करावं लागेल? आता मी गेला समजा सरांकडे. तर मी सध्या मराठीमध्ये सांगतो, नंतर आपण ह्या चॅप्टरला व्यवस्थित बघू ना तर इंग्लिशमध्ये जाईल.
आता तर फक्त याच्यासाठी सांगून देतो की तुम्हाला समजायला पाहिजे की आपल्याला ह्या विषयामध्ये किंवा ह्या टॉपिक मध्ये काय अभ्यास करायचा. बघा, मी आता शिक्षकांकडे गेला तर शिक्षकांना मी पहिले हाय म्हणेल का नाही. तर जर शिक्षक समोर असेल तर तुम्हाला सुरुवात एक तर गुड मॉर्निंग, म्हणजे जसं बाहेर सकाळ असेल तर तुम्हाला गुड मॉर्निंगने सुरुवात करायला लागेल, दुपार असेल तर गुड आफ्टरनून सुरुवात करायला लागेल. मी स्टार्टिंगला काय मग गुड मॉर्निंग सर किंवा गुड आफ्टरनून सर, मग सर म्हणेल गुड मॉर्निंग. मग काय मी तुझी काय मदत करू शकतो. सर म्हणतात ना हाऊ मे आय हेल्प यू. नंतर तो विद्यार्थी म्हणेल की काही नाही सर, मला काय करायचं गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करायचा आहे, तर त्याच्यासाठी नेमकी प्रोसिजर काय असेल. मग सर तिकडनं सांगतील तू काय कर, आपल्या क्लासचा जो पण कोणी मॉनिटर असेल ना त्या मॉनिटरला काय कर, तू 500 रुपये दे आणि तुझं नाव तिथे नोट करून घे. बरं मग सर मला सांगा याची डेट केव्हा असेल. तर सर सांगतील की पुढच्या मंथच्या लास्ट वीकला असेल. आणि जाता जाता काय होऊन जाईल, थँक्यू सर, तुम्ही मला मदत केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर सर काय म्हणतील, इट्स ओके, आता जय हरी आणि जा घरी. आता असं डायलॉग रायटिंग मध्ये आपल्याला लिहायचंय. जास्त काही डीप नाहीये, जास्त काही डीप एकदम मोठा डायलॉग आपल्याला क्रिएट करायचा नाहीये. जास्तीत जास्त आपले 4-5 वाक्य असतील आणि समोरच्या व्यक्तीचे 4-5 वाक्य असतील. आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला कॉम्प्रिहेन्शन, सीन अँड अनसीन पॅसेज. सीन अँड अनसीन पॅसेज. बघा, सीन पॅसेज म्हणजे काय तुम्हाला अर्थ माहितीये. सीन पॅसेज म्हणजे काय, तुम्हाला जे पण काही टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला 6 ते 7 पॅसेज दिले आहेत. त्या पॅसेजला व्यवस्थित अभ्यास करून जायचा. इथे सुद्धा घेणार आहे पण तुम्हाला सुद्धा स्वतःहून अभ्यास करायचा आहे. कारण 6 ते 7 पॅसेज म्हणजे 6 ते 7 स्टोऱ्या. त्या स्टोरीला प्रत्येक व्यवस्थितपणे एक्सप्लेन करण्याला आपल्याला इथे वेळ कमी आहे. त्यामुळे मी काय करणार, याच्यातले जे मेन आहेत ते पॅसेज एक्सप्लेन करून सांगणार आहेत. आणि अनसीन पॅसेज मध्ये तर काही शाश्वती नाहीये, कोणता सुद्धा अनसीन पॅसेज येऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगेल की नेमकं उत्तर कशी शोधायची. काय, कारण उत्तर तुमच्या समोरच राहणार आहे, पॅसेज तुमच्या समोरच राहणार आहे. फक्त आणि फक्त उत्तराला काय करायचंय, त्या उत्तराचं किंवा ज्या प्रश्नाचं जे पण उत्तर आहे त्या उत्तराला व्यवस्थित शोधायचंय आणि तिथं व्यवस्थित प्रकारे राईट डाऊन करायचंय. बघा, शोधणं इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे त्या शोधलेल्या उत्तराला व्यवस्थित प्रकारे लिहायचं, टेन्सेस चेंज करायचं, नंतर कोणते कुठे कुठे काय प्रश्न चिन्ह लागतंय ते सगळं व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आणि मगच प्रश्नाचं उत्तर लिहायचं. बघा, सीन अँड अनसीन पॅसेज मध्ये जास्त काही सांगायसारखं तर आहे नाही, कारण सगळं तुमच्या समोर राहील पॅसेज आणि खाली राहतील प्रश्न. त्या पॅसेज मधनं प्रश्नाचे उत्तर शोधा आणि इथे लिहा. येतच नसेल, बघा सगळ्यात सोपी ट्रिक आम्ही सुद्धा वापरलेली होती, आमच्या शिक्षकांनी सुद्धा आम्हाला हीच ट्रिक सांगितली होती. त्यांनी सांगितलं प्रश्नामध्ये एक मेन कीवर्ड असतो, तो कीवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवून घ्यायचा, नंतर तो शब्द काय करायचा पॅसेज मध्ये शोधायचा. पॅसेज मध्ये समजा तो शब्द इथे सापडला तर त्याच्या आधीचा जो फुल स्टॉप असेल आणि त्याच्या नंतरचा जो फुल स्टॉप असेल त्याचं पूर्ण उत्तर घेऊन तिथे राईट डाऊन करायचं. 2 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला 1 मार्क भेटायचे चान्सेस आहे. जर समोरचा व्यक्ती चांगला असेल तर तो 1 मार्क तर आरामात देऊन देईल, 1 मार्क तर आरामात देऊन देईल. पण आता तुम्ही इंजिनिअरिंग करतायत तर अशी तुक्के मारू नका. कारण विषय काय माहिती ना, आता तुम्हाला एक व्यवस्थित इंजिनियर बनायचंय आणि इंजिनियर असं तुक्क्यांनी बनत नाही. इंजिनियर बनतो त्याच्या हार्डवर्कने, त्याच्या मेहनतीने. बघा, युनिट 3 झालं आपलं. आता युनिट 4 इथले जे चॅप्टर आहे ते खरे चॅप्टर आहे, जी खरी प्रकारे आपल्या लँग्वेजला स्ट्रॉंग करतात. बघा, ज्याचं नाव आहे कम्युनिकेटिव्ह लँग्वेज. टेक्निकल ऑब्जेक्ट. तर टेक्निकल ऑब्जेक्ट मध्ये काय शिकायचं आपल्याला, एखादी ते आपल्याला ऑब्जेक्ट देतील किंवा एखादी आपल्याला, जसं की समजा पेपर आहे तर पेपर मध्ये तुम्हाला एक टेक्निकल ऑब्जेक्ट देऊन देतील, जसं की वॉशिंग मशीन असेल, नंतर मोबाईल फोन असेल, कोणत्याही प्रकारची बाईक असेल. जसं की आता सध्या तर सॅमसंगचा फोन चालू की आयफोन 16 प्रो मॅक्स, आयफोन 16 प्रो मॅक्स. तर याचे काय लिहायचे, तुम्हाला फीचर्स लिहायचे आहेत, याचे ऍडव्हान्टेज लिहायचे, याच्याबद्दल डिटेल टेक्निकल इन्फॉर्मेशन. असं काही नाही की मला फोन आवडला मग खूप जणांना पण आवडतो मग मी त्याच्याने शाईन मारतो, असं काहीच लिहायचं नाही. तर याच्यामध्ये याचे टेक्निकल फीचर्स लिहायचे. काय लिहायचे, टेक्निकल फीचर्स. आणि यालाच म्हटलं तर टेक्निकल ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी आपल्याला टेक्निकल ऑब्जेक्ट देतील, त्या टेक्निकल ऑब्जेक्ट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन तिथे लिहायची. काहीही लिहा,
फक्त लिहायचा जो ढाचा असेल ना तो इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लिहिता काही पण जा, त्याची 16 GB रॅम एक जे ते काही लिहा, पेपर चेकरला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुम्ही लिहिता कशा प्रकारे, तुमचं जे पण काही इन्फॉर्मेशन ती मांडता कशा प्रकारे, ती समजते किती व्यवस्थित समोरच्याला, हे इम्पॉर्टंट आहे. पिक्चर डिस्क्रिप्शन, एक तुम्हाला पिक्चर देऊन देतील, एक तुम्हाला पिक्चर देऊन देतील. म्हणजे बघा समजा हे पिक्चर आहे, या पिक्चर मध्ये मला दिसतंय डोंगर, नदी, झाड, घर. आता ह्या घराला बघून मला काय वाटतंय, ह्या घराला बघून माझ्या कोणत्या इमोशन्स, कोणत्या फिलिंग्स येत आहेत ना, ते फक्त डिस्क्रिप्ट करायचे, ते फक्त डिस्क्रिप्ट करायचे. याचे सुद्धा तुम्हाला बघा 14 मार्क्सला इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घ्या. मार्क्स इकडे तिकडे व्हॅरी होऊ शकतात. तसं जर आपण समजलं याला 4 मार्क्सला जरी असेल तर ह्या 4 मार्क्सला तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे कसे, हे बघा हे मार्क सोडायचे नाही, कारण याच्यामध्ये तुम्ही काहीही लिहा, तुम्हाला तुमचे इमोशन सांगायचे, तुम्हाला सरांच्या मनात काय आलं, बाकीच्या लोकांच्या मनात काय आलं ते नाही सांगायचे, तुम्हाला काय वाटतं या चित्राला बघून हे डिस्क्रिप्ट करायचे. त्यामुळे याच्यामध्ये तुमचे मार्क कापले जाणार नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतंय तेच लिहा. फक्त आणि फक्त लिहिण्याची पद्धत कशी असायला पाहिजे ते आपण सगळ्याच्या सगळं डिटेलमध्ये आपण लेक्चरमध्ये तर बघणारच आहोत, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की नेमकं पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये करायचं काय. एक पिक्चर दिला येतील आणि त्या पिक्चरला पाहून तुम्हाला आतून काय वाटतंय ते फक्त डिस्क्रिप्ट करायचं, बाकी काही नाही. पुढचा टॉपिक आहे आपला डायरी एंट्री. आता डायरी एंट्री बघा, आता तुम्ही तर लहान आहे, तुम्ही शक्यतो डायरी एंट्री नसाल करत, पण एखाद्या मूवीज मध्ये बघा, मी तर करतो. माझे डेली शेड्यूल असतात, माझ्या महत्वाच्या गोष्टी असतात, त्या तर मी डायरीमध्ये लिहून ठेवतो. मी काय करतो, तुम्ही सुद्धा काय करशाल, माझ्या एज मध्ये येशाल ना, तुम्हाला सुद्धा एक ही सवय लागूनच जाईल. बघा डायरी एंट्री म्हणजे काय असतं, तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या ज्या डेली लाईफ मध्ये एखादी क्षण महत्वाचा घडून गेला, जसं की तुम्ही समजा सलमान खानला भेटून गेले, सलमान खान आला होता तुमच्या एरियामध्ये आणि तुम्ही त्याच्याशी भेटले, त्याच्याशी बोलले, तर आता काय होऊन जाईल, तुम्ही भेटले बोलले ओके नो प्रॉब्लेम. पण काय होऊन जाईल माहिती का, तुम्हाला जर मी 3 वर्षांतून सांगितलं तर तू सलमान खानला भेटला होता, तो हा तर म्हणेल, पण त्याला त्या दिवशीचं इतकं डिटेलमध्ये आठवणार नाही. म्हणजे कोणत्या दिवशी भेटला होता, नंतर तेव्हा वेळ काय होता, नंतर तुमच्यामध्ये बोलणं काय झालं होतं, हे सगळ्याचं सगळं तुम्हाला काहीच आठवणार नाही. पण जर तुम्ही डायरी एंट्री केली, डायरी एंट्री मध्ये काय असेल बघा, एक छोटासा फॉर्मॅट असेल, या फॉर्मॅटमध्ये डेट अँड टाइम असेल, नंतर तो डे कोणता असेल, त्याची डेट काय असेल, टाइम काय असेल, हे सगळं असेल. आणि नंतर असेल सब्जेक्ट, जे सब्जेक्ट काय होता, जसं की मी सलमान खानला भेटलो, नंतर इथे काय करायचं, व्यवस्थित लिहायचं की मी सलमान खानला भेटलो, नंतर त्याने मला विचारलं का रे बाबा कुठे राहतोस, नंतर तुझे आई वडील काय करतात, तू कितवी शिकतोस, हे सगळं मला विचारलं. मग हे सगळं इथे लिहायचं आणि इथे लिहायचं थँक्स डायरी, कारण डायरीने मदत केली. काय, डायरीने मदत केली ना तुमची ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन एकत्र आणण्यासाठी. जरी लिहत तुम्ही असाल तर आपण थँक्स कोणाला म्हणायचं, ह्या डायरीला. हा काय त्याचा फॉर्मॅट आहे. आणि मी आता गॅरंटी देतो, जर तुम्ही अशी डायरी एंट्री जर तुम्ही डेली लाईफ मध्ये जरी केली ना, तर 30 वर्षानंतर सुद्धा मी विचारलं कारण तुला सलमान खान भेटला होता ना, त्या दिवशी काय आलं होतं, तुम्ही जस्ट फक्त ती डायरी सांभाळून ठेवा, नाहीतर ती डायरी गेली जर तुमची रद्दीत, तर तुमचा तो जो काही मुमेंट कॅप्चर केला होता तो सुद्धा रद्दीत चालेल. पण 30 वर्षानंतर सुद्धा तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला एक्झॅक्ट जसंच्या तसा पूर्णचा पूर्ण तो मुमेंट होता ना, तो डोळ्यासमोर येऊन जाईल. नंतर आहे आपला ट्रान्सलेशन ऑफ पॅराग्राफ. ट्रान्सलेशन ऑफ पॅराग्राफ म्हणजे काय, तुम्हाला एक पॅराग्राफ देतील इंग्लिशमध्ये, त्याला ट्रान्सलेट करायचं मराठीमध्ये. बघा 4 ते 5 सेंटेन्सेस ते देतील, तर 4 ते 5 सेंटेन्सला तुम्हाला मराठीमध्ये करायचं. याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखा विषय नाही. ज्याची व्होकॅब जास्त स्ट्रॉंग, ज्याची स्पेलिंग सगळ्यात जास्त स्ट्रॉंग, त्याला हा विषय किंवा हा टॉपिक काहीच अडणार नाहीये. बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, सगळ्यात महत्वाचं चॅप्टर कम्युनिकेशन स्किल्स मधलं ते आहे प्रेझेंटेशन स्किल्स. तुमच्या स्किल्स किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आता तर नाही, पण इन फ्युचर नक्की समजणार आहे. बघा कम्युनिकेशन स्किल्स मधला इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रेझेंटेशन स्किल्स. तुमचं सध्याचं नॉलेज किती आहे हे मॅटर नाही करत, तुम्हाला ते नॉलेज एक्सप्रेस करता येते, किती डिलिव्हर करतायत, किती व्यवस्थित पद्धतीने समोरच्याला समजवण्यात येते ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. बघा सगळ्यात पहिला आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स.
तुमची सध्या समजा एखादी मीटिंग असेल, तुमची आता बघा, तुमची आता ओरल तर 100% आता चालू होऊन जातील. काय तुमच्या ओरल्स राहतील, नंतर तुमचे प्रॅक्टिकल्स असतील, नंतर तुमचे फायनल इयरचे प्रोजेक्ट असतील, त्या तुमचे सुद्धा असे काय होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू सारखे, नंतर तुमचे ओरल्स होणार आहे. तर तुमची ड्रेसिंग सेन्स किती व्यवस्थित आहे, तुमची ग्रूमिंग किती व्यवस्थित आहे, तुमचे केस किती व्यवस्थित आहे, तुमचं चालणं बोलणं वागणं हे सगळं प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये येतं बरं का. तो जर तुमची ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित नसेल, जर तुम्ही टी शर्ट घालून जात असाल, जर तुम्ही पॅन्टच्या जागी जीन्स घालून जात असाल, तर कुठे ना कुठे तुमचं इम्प्रेशन काय होऊन जाईल, डाऊन होऊन जाईल. आणि सगळ्यात पहिले सगळ्यात मेन तुम्ही एक डायलॉग लक्षात ठेवा, सगळ्यात मेन वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुमचं पहिलं इम्प्रेशन कसं पडतं ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला सांगितलं जाईल की ड्रेसिंग व्यवस्थित कशी केली जाते, नंतर फेस कसा ठेवायचा, क्लीन शेव ठेवता, क्लीन शेव ठेवा. जर तुम्ही बियर्ड ठेवत असाल तर त्या बियर्डला किती व्यवस्थितपणे ठेवताय, हे सगळ्याच्या सगळं आपल्याला ड्रेसिंग आणि ग्रूमिंग मध्ये समजेल. नंतर असेल आपलं स्पीच रायटिंग. बघा, पहिलं इम्प्रेशन तर आपलं एकदम स्ट्रॉंग झालं, आपण ड्रेसिंग व्यवस्थित केलं, ग्रूमिंग व्यवस्थित केलं, भांग व्यवस्थित पाळला, पावडर टिकली बिकली जे व्यवस्थित करायचं असेल ते तुम्ही केलं. पण आता महत्वाचा पार्ट आहे स्पीच रायटिंग. फर्स्ट इम्प्रेशन पाडूनच काही फायदा आहे का, नाही, बाकीचे इम्प्रेशन पण महत्वाचे ना. बघा, मग नंतर तुम्ही स्पीच कशा पद्धतीने लिहिताय, काय स्पीच कशा पद्धतीने लिहिताय. बघा, तुम्ही बघितलं असेल, कोणताही मोठा व्यक्ती कोणतंही भाषण देण्याआधी एक कागद घेऊन जातो, त्या कागदावर काय केलं असतं, त्याचे स्पीच मधले जे पण महत्वाचे स्टेटमेंट आहे ना, ते तो लिहून ठेवतो. मग ते स्पीच रायटिंग नेमकं कसं करायचं, तर हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित सांगणार आहे. बघा, नंतर आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. इंजिनियरच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट काय, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. जसं आता मी तुम्हाला प्रेझेंट करतोय ना, जसं की बा माझ्याकडे एक पीपीटी तयार होती, मी त्या पीपीटीला मी काय करतो, तुम्हाला एक्सप्लेन करतोय, यालाच म्हटलं तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. फक्त आणि फक्त ते टेक्निकल भाषेत असेल. टेक्निकल मध्ये काय असेल म्हणजे बघा, इथे असेल तुमचं टायटल, इथं असेल तुमचं टायटल, म्हणजे जो पण विषय तुम्हाला भेटलेला आहे. जसं की आता समजा मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर मला समजा सांगितलं की तू टर्बाईन बद्दल अभ्यास करू नये, काय करू नये, तू टर्बाईन बद्दल अभ्यास करू नये. तर मी इथं टायटलच्या जागी काय लिहेल, टर्बाईन लिहिले, टर्बाईन. आता टर्बाईनच्या नंतर मी काय करेल, इथे असेल माझं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे टर्बाईनची साईज काय राहील, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय राहतील, त्याचे डिसएडव्हान्टेजेस कसे असेल, त्याच्या प्रॉपर्टी, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याची युजेस, हे सगळेचे सगळे इन्फॉर्मेशन काय असणार आहे, इथे असणार आहे. याला म्हटलं आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड्स असतात, त्या स्लाइड्सला व्यवस्थित डिटेलपणे कसं समजवायचं, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार. आणि लास्ट आहे तुमचं गेस्चर. लास्ट आहे तुमचं गेस्चर. जर तुमच्याकडे नॉलेज चांगलं आहे, तुमची स्पीच रायटिंग चांगली आहे, तुमचे कपडे सुद्धा चांगले आहेत, तुमचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा एकदम बेस्ट आहेत, पण तुम्ही असे वाकून सांगताय थकलेले, मी आहे आज टर्बाईन बद्दल अभ्यास करून आलेला आहे, तर असं चालणार आहे का, नाही. तुमच्या आवाजमध्ये एक सॉफ्टपणा आणि कडकपणाचं व्यवस्थित मिक्सचर असलं पाहिजे. किंवा सॉफ्ट बोलायचंय, किंवा हार्ड बोलायचंय, किंवा वाकायचंय, किंवा उभं राहायचंय, किंवा हात वारे करायचे. नंतर बघा तुमचं, चला तुम्ही व्यवस्थित उभे पण असं उभे राहतात, मी आज टर्बाईन बद्दल अभ्यास केलेला आहे आणि मी तुम्हाला हे समजवणार आहे, याच्या प्रॉपर्टीज अशा अशा आहेत, तर असं सुद्धा चालणार नाही. कारण तुम्ही इंजिनियर आहात, तुम्हाला देश घडवायचा आहे, तुम्हाला जग घडवायचंय. आणि जर इंजिनियर्स वीक असेल तर आपलं वर्ल्ड सुद्धा, आपलं जग सुद्धा कसं असणार आहे, वीक. त्यामुळे तुमचा प्रॉपर आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे, तुमच्या बोलण्यामध्ये तो कठोरता आणि नरमपणा दोन्हींचं मिक्सचर पाहिजे. समोरच्या व्यक्तीवर तुमची अशी छाप पडली पाहिजे की त्याने घरी जाऊन सुद्धा विचार करायला पाहिजे की त्याची स्पीच रायटिंग पण व्यवस्थित होती, त्याचे ड्रेसिंग सेन्स पण व्यवस्थित होते, त्याचे गेस्चर, त्याचं प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित होतं. या आपण काय करू, आपल्या कंपनीमध्ये काय करू, हायर करू. तर हे सगळं तुमच्या कशावर डिपेंड आहे, गेस्चरवर. बघा, हे चारीच्या चारी टॉपिक किंवा हे चारीच्या चारी पॉइंट तुम्हाला एक परफेक्ट इंजिनियर बनवण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे. त्यामुळे ह्या चॅप्टरला, जेव्हा पण आपला हा चॅप्टर होईल ना, तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल, व्यवस्थित डीपली समजावून सांगेल की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं प्रेझेंट करायचं आणि कसं हातवरे करून आपल्याला एक्सप्रेस करायचं. ओके, अशी आपल्याला 5च्या 5 युनिट आपण व्यवस्थित सांगितलेले आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत, आपण सगळ्या चॅप्टरला व्यवस्थितपणे 1 बाय 1 डिटेलमध्ये
घेणार आहोत. बघा, आपला डिप्लोमा ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस दोघेही आहे. ज्याला जे पॉसिबल आहे त्याने ते करा. जर तुम्ही जळगावमध्ये असेल तर आपले क्लासेस आहेत, तुम्ही ऑफलाईन जा, कॉन्टॅक्ट करा विनीत ट्युटोरियल क्लासेसशी. जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स परचेस करायचा असेल तर प्ले स्टोअरवर जा, विनीत ट्युटोरियल नाव सर्च करा. आपलं पहिल्याच नंबरला काय येणार आहे, आपलं चॅनलचं आपला ऍप्लिकेशनचं नाव येणार आहे. तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या. त्या कोर्समध्ये किंवा त्या ऍप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसचे कोर्स आहेत. फर्स्ट इयरचे सगळे कोर्स तुम्हाला भेटून जातील, याचं टेन्शन घेऊ नका. आणि ते सुद्धा एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. बघा, विनीत सरांचा एकच मोठं होता की जास्तीत जास्त इंजिनियर आपल्याकडून घडले पाहिजे, तयार झाले पाहिजे. आणि कोणालाच बघा, आम्हाला सुद्धा फीज मध्ये अडचण आली. आमच्या वेळेस जवळजवळ 8-8, 9-9, 10-10 हजार रुपयापर्यंत फी होत्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शिकवणं सुद्धा क्वालिटी नव्हतं. ते फक्त यायचे, पुस्तक वाचायचे आणि सोडून द्यायचे. बाकी इतकं थर्ड क्लास शिक्षण आमच्या लेवलला होतं. पण तुम्हाला एक संधी भेटते विनीत ट्युटोरियल ह्या ग्रुपशी कनेक्ट व्हायची, तर नक्की कनेक्ट व्हा. जो कोर्स तुम्हाला वाटतंय त्याचे डेमो लेक्चर्स बघा, आवडलं तर विकत घ्या, नाही तर सोडून द्या. आपल्याला इथं जबरदस्त सेवन करायची नाही. आपल्याला कोणाच्या घरी जाऊन पण सांगायचं नाही बाबा तू कोर्स घ्यायचा आता, तू आमचे डेमो लेक्चर बघितले ना, आता तुला कोर्स सुद्धा परचेस करावा लागेल, असं काही नाही. तुम्हाला डेमो लेक्चर्स आवडताय तर पुढचा कोर्स परचेस करून कंटिन्यू करा. नसेल तर आपला अभ्यास चालू ठेवा. अभ्यास इम्पॉर्टंट आहे. बघा, कोर्स बनवणं हे आमचं काम आहे, अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. बघा, ऑल कॉन्सेप्च्युअल रेकॉर्डेड लेक्चर. आता रेकॉर्डेड लेक्चर आम्ही का बनवतो, याचा मागचा सिंपल हेतू आहे. बघा, खूप मुलांना ज्यावेळेस आपलं लेक्चर असतं ना, त्यावेळेस काही कामं असतात किंवा लाईट चालली जाते किंवा काही अजून प्रॉब्लेम होऊन जातात, त्यामुळे त्यांचं ते लेक्चर मिस नको व्हायला. त्यामुळे आपण काय करतोय, सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये येतोय. त्यामुळे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. जर कोणता टॉपिक अडतोय तर त्या टॉपिकला रिवाइज करा, घडी घडी पुन्हा पुन्हा बघा. त्या जो पण इथे लिमिट नाहीये, तुम्हाला जितका वेळ ते लेक्चर बघायचंय तितका वेळ तुम्ही बघू शकता. नंतर प्रिंटेबल थेअरी नोट्स तुम्हाला पीडीएफ दिल्या जातील. त्या पीडीएफ ला काय करायचं, तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचंय आणि त्याच्यानं आपला अभ्यास तयार करायचा आहे. बघा, हे आपले सगळे पिक्चर आहे. IMP प्रॅक्टिस पेपर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, किंवा आपला जे पण तुम्ही कोर्स देणार त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जाईल. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुमच्याकडनं सॉल्व्ह केले जातील. तुम्हाला फक्त आणि फक्त कोर्स एकदा बाय करायचा आहे आणि पूर्ण जबाबदारी आमच्यावर सोडून द्यायची. आम्ही तुम्हाला कसं घडवतो हे तुम्ही आमच्यावर सोडून द्या. तुम्हाला डेमो लेक्चर मध्ये फक्त आणि फक्त हे बघा की याचं शिकवणं किंवा ह्या व्यक्तीचं या स्तरांचं शिकवणं तुम्हाला समजतंय की नाही, हे फक्त व्यवस्थित बघून घ्या. बाकी तुम्हाला काही अडचण आली तर आमच्या कॉन्टॅक्ट टीम आहे, त्याच्याशी तुम्ही काय करू शकता, कनेक्ट करू शकता. तर बाळांनो, आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल याची मी आशा करतो आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.